नमस्कार, मी विष्णू बुरे. तर आपण आहोत आता घोटक्याम येथे आहो. तर इथे एक बघू शकता, इथं कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. नमन प्लॅटिना म्हणून बिल्डिंग आहे आणि या परिवाराचं घर याच बिल्डिंगला लागून आहे. तर आपण ज्या मोकळ्या जागेत उभा आहोत त्याच मोकळ्या जागेपर्यंत यांच्या भिंती होत्या. पण यांना पहिले आश्वासनं दिली की मोठा बिल्डर आहे, तरी पण हे प्रामाणिक कुटुंब आहे, त्यांनी हा होकार दिला आहे आणि त्यांचा विश्वासघात करून त्यांचं घर पाडण्यात आलं आणि त्यांना आश्वासन दिले. आता हे पावसाळ्याचे दिवस आहे, त्यांचे पत्रे आम्ही बघितले. घराची परिस्थिती खूप बिकट परिस्थिती आहे, कारण त्यांना पाऊस जर आला जेवायला आणि झोपायला पण खूप रात्रभर जागी राहावं लागतं. तर आपण त्या परिवाराशी जाणून घेऊया की नक्की त्यांचा प्रॉब्लेम काय आहे. मॅडम, काय सांगाल? आता तुमचं जे घर पाडलेलं आहे, आश्वासनं देऊन पण तुमचे जे आश्वासनं दिले ते पूर्ण होत नाहीत. काय सांगाल, काय परिस्थिती आहे आता? परिस्थिती आता म्हणजे खूपच बेकार आहे. आम्हाला आता पाऊस वगैरे आला आहे, सगळं घरामध्ये पाणी आहे. कोणी आम्हाला लक्ष देत नाही किंवा काय नाही. त्यांनी आम्हाला आश्वासनं खूप दिली की आम्हाला हे करून देतो, ते करून देतो. आम्हाला काहीच केलं नाही आहे. पण ते पहिली हात ज्या जागेवर उभे आहे आपण, इथं पण घर बांधलेलं होतं की अशी मोकळी जागा होती? नाही, बांधलेलं होतं. रस्त्याला टच करून घर घर होतं. ते बांधलेलं म्हणजे घर होतं. आमचं पडीक घर म्हणजे मातीचंच होतं. ते आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही बांधून देतो, हे देतो, ते देतो. त्यांनी अजून काहीच केलं नाही. बॅनर आमच्या इथे लावणार, आमच्या जागेमध्ये त्यांनी बॅनर लावले. आता हे जे बिल्डिंग बांधकाम चालू होण्याच्या आधी इथं कोण आला होता, कुठला बिल्डर होता, त्याचं नाव काय आणि काय आश्वासन दिली त्यांनी? संजय म्हणून बिल्डर आहे. हम्म. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला करून देतो. आम्हाला हे बॅनर लावण्यासाठी जागा पाहिजे असं तसं सांगू. आता पावसाळा चालू झालेला आहे, तर आता काय परिस्थिती? पत्र पण बघितले तर पूर्ण क्रॅक झालेले आहेत. काय परिस्थिती आहे घराची आता? खूप बेकार परिस्थिती, पाणी वगैरे सगळं घरात येतं. मग हे परिस्थिती सांगितली नाही का तुम्ही त्या बिल्डरला जाऊन परत? सांगितलेलं, त्यांनी आम्हाला दुर्लक्ष केला. म्हणजे आता टाळाटाळी उत्तर देतो ना? त्याला तरी तर करता. आता काय मागणी आहे नक्की तुमची? आमचं काय आता मागणी, आम्हाला फक्त जे आमचे जसं होतं घर, आम्हाला व्यवस्थित जसं सोयी होत्या तशा व्यवस्थित करून द्यायचं बस. मॅडम, काय सांगाल आता तुम्ही? जे परिस्थिती आहे, जे तुम्हाला आश्वासनं दिली होती ती कोणी दिली आणि काय काय आश्वासनं दिली होती? संजय सर आहेत आणि त्यांचा मुलगा आहे नमन. त्यांनी काय सांगितलं की तुम्ही हे सगळे लाकडं वगैरे उचला आणि इथे डरमं ठेवू नका, काही ठेवायचं नाही, भांडी घासायची नाही, कपडे वाईट टाकायचे नाही, काहीच करायचं नाही. तुम्ही सगळं आतमध्ये करायचं, इथे काय करायचं नाही, फक्त इथनं क्लीन करून देणार असं बोलला. घर व्यवस्थित बांधून देणार, ह्या गोष्टी तो आम्हाला बोललेला आहे. आणि वरतून तो काय बोलला की लाकडं इथे ठेवायचं नाही, इथे काही करायचं नाही, टॉयलेट इथनं काढून टाका. पण आम्ही टॉयलेटला जाणार कुठे? आत्ता सध्या अशी कंडिशन आहे की आम्हाला आंघोळीसाठी पण बाथरूम नाही आहे, टॉयलेटसुद्धा नाही आहे, अशी आमची कंडिशन आहे. आणि परवा पाऊस आला तर आमच्या घरामध्ये पाणी आलं आहे. आमच्या देवाचं रूम आहे त्याच्यामध्ये पाणी आलं. आम्ही अक्षरशः रात्र दिवस बसून दिवस काढला आहे, पण आमच्याकडे काय लक्ष दिलेलं नाही आहे त्यांनी. आणि पहिले पण थंडीमध्ये पण आमची परिस्थिती लय बेकार केलेली आहे त्यांनी. अवकाळी पाऊस होतं तेव्हा पण त्यांनी आमच्याकडे लक्ष नाही दिलेलं आहे. अक्षरशः आम्ही जेवता जेवता ती ताटं बाजूला ठेवून बाजूला झालेलो आहे, पण आमच्याकडे लक्ष नाही दिलं. फक्त आश्वासन देतोय, फक्त आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे. काय सांगाल आता तुम्ही? या लोकांचा पाठपुरावा करताय, मदत करताय, काय परिस्थिती आहे या परिवारांची? ऑलरेडी ह्या परिवार अत्यंत शेतकरी कुटुंबातला आहे आणि शेतकरी कुटुंबातला असल्या कारणाने बिल्डर लॉबीनं पूर्ण दादागिरी करणे, धमकावणे आणि ह्या खरंच कुटुंबावर भरपूर अन्याय झालेला आहे. आणि ह्यांना कुठेही गाजर दाखवण्याचा बिल्डर लॉबीचा पूर्ण प्रकार आहे. इथं आम्ही काल आलो असता त्यांची तक्रार पूर्ण ऐकून घेतली आम्ही. आणि नंतरनं सामाजिक काम करत असताना त्या एका भूमिपुत्राला किंवा त्या मुलगीला न्याय मिळण्यासाठी आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीमागं सर्व ताकदीनिशी उभं असेल. आणि आता पाठपुरावा कुठे केला? आता निवेदन कुठं दिली? निवेदन आम्ही पोलीस बेलापूर आयुक्तालयाला दिलेलं आहे, नंतरनं मुख्यालयाला दिलेलं आहे, तळोजा पोलीस स्टेशनला दिलेलं आहे, गृह विभागाला पण मंत्रालयात डिस्पॅच मारलेलं आहे. आणि ह्या कुटुंबाला कुठं ना कुठंतरी हा न्याय मिळण्यासाठी 24 तास आम्ही त्या प्रयत्नात असेल. ओके, धन्यवाद. बंद करा सर. आता या परिवाराला ज्या बिल्डरने आश्वासनं दिले की तुमचं घर आम्हाला इथपर्यंत पाडू द्यानंतर तुम्हाला जसं आहे तसं बनवून देऊ, आणि कुठेतरी या लोकांची, या परिवाराची टाळाटाळ केली जाते, अन्याय केला जातो, तर काय वाटतं, कुठल्या तरी कुणाच्या तरी नेते लोकांच्या दबावाखाली तो बिल्डर या लोकांना त्रास देतोय का? नाही, ऑलरेडी ज्या बाहेरच्या बिल्डर लॉबी जी आज तळोजा फेज 2मध्ये काम करते, यांची दादागिरी आणि स्थानिक भूमिपुत्राव जे काही भाईगिरी वगैरे चालू आहे, ह्या भाईगिरीलाही सामान्य शेतकरी कुटुंबातली माणसं ही भीतीपोटी समोर तक्रार करायला येत नाहीत. आणि याचा फायदा कुठंतरी बाहेरचे बिल्डर लॉबी घ्यायला लागलेली. आणि संजय बाकली व बाला म्हणून आहे, एक बिल्डर आहे, राजेश शाह म्हणून आहे. आणि ह्यांचं जर कारण आम्ही बघितलं तर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचे एखादा माणूस
जरी जिवंत असला तरी मारून तिने दस्त जे काय फसवून बनवल्यात याचं पण कुठेतरी प्रशासनाकडून ह्या गोष्टीची गांभीर्याने दाद घ्या. नाही, आता हे लोक इथं स्थानिक आहेत, वर्षानुवर्ष इथं राहतात, पण जो नवीन जर बाहेरून आला तर त्या लोकांची परिस्थिती काय होणार? नाही, काही गावातील गाव गोंडांच्या ह्या बाहेरच्या लोकांचं जे काय आहे हे फावतं आणि गाव गोंडांच्यावर पहिली कारवाई होणं ही काळाची गरज आहे. आणि ह्या बाबतीत पोलीस प्रशासनाला पण वारंवार आम्ही पत्र व्यवहार करणार आहे आणि कुठं ना कुठेतरी ह्या कुटुंबाच्या पाठीमागं राहायचं हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. मॅडम, तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला मानसिक त्रास दिला जातो, घरावरती पत्ते दगड मारला जातो, हे कधी झालं आणि किती दिवसापासून होतं हे? पुढे आता. ते 2 महिने झाले असतील. 2 महिने झाले. ते आमच्या घरावर 4 वेळा दगडी आल्या. तर आम्ही त्या सरांना, नमन सरांना फोन केला की आमच्या घरावर दगडी येत आहेत, तर तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये जे कामगार राहत आहेत त्यांना विचारा की ते मुद्दामून वगैरे मारतायत का, की तुम्ही सांगितले असं मारायला वगैरे. तर ते बोलले चालेल मी विचारतो, पण ते काय आले नाहीत पुन्हा विचारायला, काहीच नाही आले. हा, तुमची मागणी काय? फक्त हे आमचं जसं होतं घर तसं परत करून द्यायचं? हां. ओके.